नमस्कार. आजपर्यंत पुरणपोळीचे विविध प्रकार तुम्ही खाल्ले असतील, पण अशी पुरणपोळी खाल्ली नसेल. चला तर आजच्या नवीन रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी आपल्याला एक ओलं नारळ लागेल आणि ते घेऊन त्याचा जो पाठीकडचा काळा भाग असतो तो आपल्याला काढून टाकायचा आहे. म्हणजे आपल्या पोळीला काळपटपणा येणार नाही. आता साफ केलेल्या नारळाचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आणि मिक्सरमध्ये घालून मिक्सर चालू बंद करत जरासं जाडसर वाटून घ्यायचं आहे, किंवा नारळ खवून घेतला तर अतिउत्तम. आता हे वाटून घेतलेलं सारण आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये असं त्याला वाटून घ्यायचं आहे. आता हे बाजूला ठेवूया. आता त्याच मिक्सरच्या भांड्यात आपण 2 हापूस आंब्याचा गर मी काढून घेतला होता तो टाकला आहे आणि तो पाणी न टाकता आपल्याला त्याचा छान आमरस तयार करून घ्यायचा आहे. आता इथे मी कढई तापायला ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये 1 चमचा साजूक तूप टाकायचं आणि अर्धा ते पाऊण कप बारीक रवा टाकायचा आहे आणि तो आपल्याला फक्त मिनिटभरच परतायचा आहे. इथे गॅस मी मीडियम ठेवलेला आहे. आता मिनिटभर रवा परतून झाला की त्याच्यात जो आपण खोबरं वाटून घेतलेलं होतं ते त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आणि व्यवस्थित हे मिक्स करत जायचं आहे आणि रव्यासोबत त्याला भाजत जायचं आहे. आता याच्यातलं थोडंसं पाणी उडून जाईपर्यंत किंवा सुकेपर्यंत ते आपल्याला शिजवून घ्यायचं, परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला त्याच्यात 1 कप मी इथं जो आंब्याचा रस आपण काढून घेतला तो मी इथे 1 कप आंब्याचा रस वापरलेला आहे. इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोड्याच्या रसाचं प्रमाण वाढवूही शकता किंवा कमीही करू शकता. आता हा आंब्याचा रस आपण त्या खोबऱ्यासोबत व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा. त्यानंतर त्यात मी 1 कप इथे मिल्क पावडर म्हणजे दूध पावडर टाकली आहे. हे टाकणं संपूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत असल्यास घाला, नाही घातली तरीसुद्धा चालेल. पण दूध पावडर टाकल्यामुळे आपली पुरणपोळीचं जे सारण आहे त्याला बाइंडिंग चांगली मिळते आणि चवही त्याची छान येते. आता हे छान व्यवस्थित एकजीव करून झालं की ते कोरडं व्हायला लागतं आणि तेव्हाच त्याच्यामध्ये 1.5 कप मी इथे साखर टाकली आहे. आता ही सुद्धा आपण व्यवस्थित त्यात मिक्स करायची. जशी जशी साखर विरघळत जाणार तसं हे सारण आता पातळ होत जाणार आहे. साखरेचं प्रमाण हे आंब्याच्या गोडव्यानुसार ठरवायचं आहे. थोडीफार साखर कमी जास्त होऊ शकते. आता हे व्यवस्थित शिजत आलं आहे आणि थोडं थोडं घट्ट व्हायला लागले आहे आणि कढई सोडायला लागलं आहे सारण. तेव्हा त्याच्यामध्ये आपण शेवटी हिरव्या वेलचीची 1 चमचा पावडर मी इथे टाकली आहे आणि पूर्णपणे त्याला गार करून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता सारण किती छान आपलं तयार झालं आहे. मऊसूत सारण तयार झालं आहे. आता मी रोजचं आपलं जे गव्हाचं पीठ असतं चपात्या करण्याचं तेच पीठ मी मळून घेतलेलं आहे आणि त्याचा असा छोटासा पेढा घ्यायचा आणि तो असा लाटून घ्यायचा आहे पुरी एवढा आणि त्यामध्ये आपल्याला मग ते जे आपण खोबऱ्याचं आणि आंब्याचं सारण तयार केलं आहे ते त्याच्यामध्ये भरायचं आहे. जसं आपण पुरणपोळीला सारण भरून घेतो त्याप्रमाणे हे भरून घ्यायचं आणि असं आतमध्ये ते दाबत दाबत जायचं, वरच्या कडा उचलत जायच्या आणि मोदकासारखं त्याला बंद करत जायचं आहे. आता वरचा जो एक्स्ट्रा पार्ट आहे त्याचा पिठाचा तो काढून टाकायचा आणि तळ हाताने असं थोडंसं ते दाबून घ्यायचं. त्यानंतर तो सारण भरलेला पिठाचा गोळा कोरड्या पिठात घोळवून घ्यायचा आणि असा बोटाने व्यवस्थित त्याला हलक्या हाताने असं दाबून पसरून घ्यायचं. म्हणजे सारण कडांपर्यंत जातं आणि त्यानंतर हलक्या हाताने ते लाटत जायचं आहे. आता या पुरणपोळीचं जे सारण आहे ना ते तुम्ही फ्रीजमध्ये 10 ते 12 दिवस असं बनवून ठेवू शकता आणि जेव्हा जेव्हा तुमचं मन होईल खायचं तेव्हा तुम्ही त्यातलं थोडंसं सारण काढायचं. नॉर्मल टेम्परेचरला आलं की मग त्याची पुरणपोळी बनवून तुम्ही खाऊ शकता. आता आपण तव्याला थोडंसं तूप लावून घेतलं आणि त्यानंतर ती लाटून घेतलेली पुरणपोळी त्यावर टाकली आहे आणि दोन्ही बाजूनी आपलं घरचं साजूक तूप लावून पुरणपोळी मध्यम गॅसवर आपल्याला भाजून घ्यायची आहे. पुरणपोळी भाजताना गॅस लो टू मीडियम ठेवायचा आहे जेणेकरून आपली पुरणपोळी जळणार नाही. कारण तूप लावल्यावर त्याचं टेम्परेचर खूप जास्त असतं आणि मग पुरणपोळी जळायची शक्यता असते. आता ही पोळी आपली छान अशी फुगली आहे आणि दोन्ही बाजूंनी अशी छान लाल भाजून घेतली की आपली पुरणपोळी तयार आहे. आता ही पुरणपोळी तुम्ही दुधाबरोबर खाऊ शकता किंवा अशीचही पुरणपोळी खूप छान लागते.
नेहमीपेक्षा वेगळ्या चवीची सुद्धा आहे आणि झटपट तयार होणारी अशी ही पुरणपोळी, ओल्या खोबऱ्याची आंबा पोळी तुम्हाला आवडली असेल तर आजच ही रेसिपी सेव्ह करून ठेवा आणि शेअर करून ठेवा. आणि अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला बनवायलाही आणि खायलाही आवडत असतील तर मालाच किचनला आजच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन मिळत राहणार आणि तुम्हीसुद्धा अशा छान छान रेसिपी बनवू शकणार आणि घरच्यांची शाबासकी तुम्हाला मिळत राहणार. रेसिपी आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.